500 रुपयाच्या 2 पाट्या. यो वाटा कसा आहे कोलबीचा? इथं आहेत करपाली, चप्पल मस्त. मावशी देत नाही आम्हाला. गुड इव्हनिंग, कशात? आय होप मस्त असाल. तर सकाळी आपण म्हणजे व्हिडिओ बघितलेलीच आहे. सकाळपासून आपण उरणमध्येच आहोत. मार्केट काय बघितलं नव्हता, तर आता रात्रीचा मार्केट कसा भरतो ना तो या व्हिडिओमध्ये दिसणार. म्हणजे रात्री थोडी मच्छी स्वस्त असतं, तर आपल्याला घ्यायला भेटेल. आणि बघूया मार्केट थोडासा रात्रीचा कसा असतं ना व्ह्यू, तो आपल्याला इथे दिसेल. आणि कोल्हापुरी आता म्हणजे 9 वाजेपर्यंत मार्केट असतं, तर आपण आहे ना बघूया मच्छी काय आहे. काय आलं मच्छी काय आहे ना ती बघूया. चला पिशवी घ्या, इथून पिशवी घ्या. काय भाव पडला? 50 रुपये पुन्हा किलो. अरे ही ताई जातच नरम असते. काय बघा आता हिला हात लावा कशी आहे, मग जातच ती कशी असते. हे माहिती कितीच्या आहे? ते 500च्या आहे. त्या काय मच्छी आहे ती? टोल. टोल मच्छी ती 500ची मच्छी आहे. आता कापाला यायला लागती. नाही देश काय आहे का सुरमई सारख्या लागते ना. अजून काय आहे? मच्छी सुरमई आहे आणि टोल मच्छी जास्त. आपण पुढं बघूया. इथे काय इथं चिंबोऱ्या कसा वाटा आहे? 400 रुपये. 300 100. छोटे छोटे नाही भरलेले. माझे हात बघ, या जरा भरलेले वाटतं. भरलेले आहेत का बाय? या पण सगळ्या मासे भरलेले निघते. अडीचशेला देव. नको सांग. 100ला वाटा. हे सगळी 200 दे. आणि हाय दुसरी टाकते देव. पुढं बघून येऊ नंतर. पुढून येतो आम्ही ना. इथे बाबा आहेत, त्यांच्याकडून कोलबीच आहे. टोल आहेत ना, इथं टोल आहेत बघ. नको, इथं घुबराट आहे. कोलबी यो वाटा कसा आहे कोलबीचा? 400 रुपये. 350 ताजी कोलबी. किती आहे तरी पण तो किती होईल? ही किलो पण होईल, थोडी कमी होईल. किलो ना. ताजी कोलबी आहे ती. 200 ना? कोलबीची आहे. 200 घ्या आपले जवळ, पण तरी पण तो आयरची नाही आहे. ताजी कोलबी बघा. 400 350. बघू थांब तिकडं अजून बघूया मच्छी जरा. पुढे बघू आपण नंतर येऊ. इथे 150ला 2 वाटतं. कुठली बारीक आहे ना एकदम. आहे ताजी बघा. सुरमई आणि खूप मच्छी आहे. खूप आहे. खूप 250ला. ती कितीला आहे? 350 रुपये किलो. किती किलो होईल ते? 3.5 3.5 किलोचे. जास्त होईल पण आम्ही भाग्यान घ्या. जबरदस्त. चिल्ली बनवा, किंवा बनवा, सगळं बनवून खा. इकडे आहेत बाजरं. काय मच्छी घ्यायचं? आई काय बोलली बारीक बारीक मच्छी नको. इकडे बघा यांचं जरा कोलबी. कसा वाटा आहे? 200 थोडं काढले अजून बारीक होतं. तिथं मागलं आहे घेऊ. मांजल्यांचं कसं आहे? 100 रुपयाला वाटा. मांजल्यांचं मांजली आहे बघ, भरपूर आहे. इथं आहेत करपाली. आमच्या इथं काय पण बारीक आहेत ते. एकदम बारीक आहेत पापडी. म्हणजे खूप आहे. अशी मच्छी बारीक आहेत ग. हे बघ ना, ते पापलेटचं बच्चे आहेत. इथे बागडे मग काय
काठबागरा काट्या नाही त्यांवरचा आवराच काटा आतमध्ये नाही त्याची. कितीला ती पाटी? 300. शेल लावलाय सकाळी 700. 300 रुपये पाटी घ्यायची का ती? कमी नाही हो बाय, सकाळी 700ला दिली, आता तुला दोन कमी अर्ध्या रेट मध्ये कमी करा. 200ला दे. सकाळ मध्ये दाल बाय किलोला सांगते बघ. 100 रुपये किलो असते. 700ला पाटी बसते. 300 रुपये पाटी. पण ते तेली बागडा आहेत ना. तेली नाही, काठी 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 बागडा. हे कुप्यांची 300 रुपये पाटी. पमासा घ्यायचा का? 500ला 2 देतो. हे आम्ही म्हणजे सुकवासाठी घेतोय. 2 पाट्या 500 रुपयाच्या 2 पाट्या. नाही वालवलं तर किती होतील ते 2 पाट्या? बागडेच आहेत ते. हां बागडेच आहेत ना. मीठ टाकून मस्त सुकू. सगळी पाट्याच्या पाट्या घेऊन चालल्या. हे सगळं कुकर जे आहेत ना 300 रुपये. साखर बघून साखर नेऊन घरी. रात्र झाली सगळं आता संपून. पिशवी आपल्याला आणायला लागेल. पिशवी म्हणजे मच्छी फ्रेश आपल्याला संपून लवकर जायचं. पिशवी आहे ना आपली आम्ही सुकवण्यासाठी ना. पिशवी घे. खरंच मावती ना अर्धा मी घटी आता नको. पिशवी होईल त्याला म्हणजे इथून पिशव्या वगैरे घ्या. तर इथून मोठ्या मोठ्या पिशव्या छोट्या त्याला काय भेटतंय. आणि इकडे ना मच्छी तिथून घेतलेली मच्छी इथं कटिंग करून भेटते. अशा या मावशा बसलेल्या आहेत. त्या सगळी मच्छी वगैरे कट करून देतात. म्हणजे इकडच्या साईडला आणि तिकडच्या साईडला सगळी मच्छी आहे. तिथून घ्या आणि इकडं कट करायला घ्या. अशी चालली बघा कटिंग. काय बोला ही कुठली मच्छी आहे? तुम्हाला टोल ना. अरे तुला काय ठेवलेली काय तुला हे करते म्हणून? ही 2.5 किलो. काय तू खराब आहे? 200 रुपये. ती एकदम फ्रेश आहे. तुला बोलते ना कट करून आणलीस तरी चालेल. मी काय 200 रुपये काय येते? 1.25 किलो सुकळी आहे. मी का तुझ्याशी नाही खोटं बोलत. गावाला बोललं असतं मी आता तेवढं खोटं बोलत. बाबा दे एक पिशवी द्या. आम्हाला पण दाखवा एक सुरमई बघू. काय सुरमई संपली? हो आता टोलच मच्छी आहे. ती टोल मच्छी आहे ना, खायला टेस्टी असतो. पण बघूया आपण जास्त नाही घेणार. नाही टोल खायला एक नंबर. एक नंबर बघूया. पाटी 400ला आहे. 5 किलो आहे. 5 किलो 400 रुपये. नको आम्हाला एवढी नको. कशी नको आम्हाला ते तुम्ही किलोवरच देऊ ना. किलोवरच तुम्ही किलो दिलं ना. तेवढे द्या. मोठे द्या मोठ्या. हीच साईज आहे. त्यानं ती 2च होते. 2 बागल्या छोट्याच टाकल्या. मी आम्हाला मोठ्या द्या ना. हीच साईज आहे. मोठेचा काय प्रश्न आहे तुम्हाला? खाऊन बघ नंतर सांग. तो वजन केलेला आहे ना. मोठी आहे ना. 2.5 किलो. 50 ग्राम एक्स्ट्रा आहे ताई. असू द्या घ्या. 50 ग्राम मध्ये काय होणार आहे? नाही एकदाच आहे तुम्हाला. मी दिले पोपला. आता दुसरी मच्छी काहीच नाही तुमच्याकडे. काय पडलं तुम्हाला? 1 किलो उरणला 100 रुपये. 150 रुपयाला विकतात. ओके भरा चला. पिशवी किलो आहे. खोटं नाही बोलत. पिशवी झाली. आता तुम्ही संपून जा घरी. संपून पण जेवायचं असेल ना. 200 ना. 200 घ्या. 200 ही पण टोलच आहे ना. टोल आहे. 100 द्या. 2 घेतो आम्ही. 200 रुपये वाटा. अहो 200 घ्या ना. हे बघा
बघ मी हा वाटा आहे ना मी 200 रुपयाला मागतोय, मावशी देत नाही आम्हाला. द्या द्या उलट 300 पहिला तर दिला नाही. द्या ना. आणि आता 100 घ्या ना. घ्या हो, आता रात्र झाली. नंबरची पाली आहे. ती ढोमी आहेत आणि हा घुबराट आहे. काय तुम्ही काय बोलता? ढोमा. ही पाली यो आम्ही याला घुबराट बोलतो. मग ती आम्हाला 200ला द्या ना. आम्हाला 200लाच पाहिजे. आम्हाला 200लाच पाहिजे द्या. 200 नाही तो कसा परातीन असं वरती आहे तो, एवढा कुठे आहे? 1 किलो पण नाही होणार. अर्धा किलो आहे. किलोला थोडीच कमी असतं. मग 1 किलोच आहे ती. 1 किलो तरी पाहिजे ना. दोनशे जास्त बोलतो. घेतली ना ती. घेतली 200 रुपये वाटा. नको. यो कोणता हापणूस मासा आहे का? चप्पल बाय थांब. चप्पल मासा बघा. याची टेस्ट कशी असते? काय बोलता? चप्पल मासा कसा किलो असेल? 250 रुपये किलो. आणि तो कोणता आहे? पण जास्त मोठा आहे. ते कट करून पण देत असाल ना तुम्ही? कट करून नाही देत. 20 रुपये किलो. तेवढा मोठा नसेल घ्यायचा तर. 2.5 किलोच आहे. 5-6 किलोच असतं. आणि सुरमई कशी? 1.25 किलो आहे ती. कितीला? 400 रुपये द्यायची. 400 रुपये. सुरमई फ्रेश. 1.25 किलोची सुरमई 400 रुपये. 400 रुपये बघ. एक झाली आता संध्याकाळ पण झाली. नाही तिथं आम्ही 500 नाही सांगलं मी नाही. तिकडे 200 रुपयाला दिली ताई. त्यांचं संपले आता. ती बघा हा पहिले पहिले आहे ती बघा तिथं. द्या देत असाल तर. मला नाही हाय सुरमई बघायची ताई कडक काय करणार ना. आता बघितली मी हात लावून. आम्ही पण कोल्लीच्याच पोरी. आता वाजलेले आहेत 7. सगळी मच्छी घेऊन चालले आणि थोडं मार्केट आहे ना आता खाली झालाय. मस्त मच्छी जरा स्वस्ती होती ती आम्ही घेतली. चला यांना जायचं आहे घरी. बराच टाइम झाला. आता आम्ही जातोय निघतोय. इथं बघा चहा वगैरे मस्त चहाची वगैरे सोय आहे इथं. आणि अशी अंधार झालाय बघा. भरपूर अंधार आहे. चला आलोय आम्ही कलंबोली मच्छी मार्केटमध्ये. जी मच्छी घेतलेली ना ती कापाला दिली. इकडं बघा. आणि आहे ना आम्ही व्हिडिओ म्हणजे शूट केली तिथं. तर आम्हाला भरपूर टाइम झाला म्हणून आम्ही डायरेक्ट तशी काय तिथे एंडविन केला ना आणि इकडं आलोय. इथं मच्छी साफ करतो आणि इथं मच्छी साफ करून घेऊन जाऊ आता. टोल मसा आणि अर्धी मच्छी आम्ही तशीच ठेवणार. ते आता परवा. इथं आहे सुकी मच्छी. चला आपण आहे ना जेटीवरून डायरेक्ट इकडे आलो कलंबोली फिश मार्केटमध्ये. आणि मच्छी सर्व आहे ना साफ करून घेतली. तिथे काय व्हिडिओ शूट केली नाही कारण की बराच उशीर झालेला. मग तिथून डायरेक्ट इकडे आलो आणि आता घरी चाललोय. मच्छी वगैरे साफ केली तर आता घरी जाऊ आपण. आणि मच्छी वगैरे बनवून उशीर झाला आहे भरपूर. तर आजची व्हिडिओ कशी वाटली ना ती कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. उद्या भेटू आता.